आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की शेवटच्या गुरुवारी एकादशी येते, त्यामुळे आम्ही आजच सवासिनींना पूजून वगैरे घेऊ. पण आमचं असं काहीच नाही. ॲक्च्युली पुढच्या गुरुवारी आमच्याकडे फॅमिली फंक्शन आहे, त्यामुळे मम्मी घरात नसणार आहे. तर तिने ठरवलं आजच सवासिनींना पूजून घ्यायचं. तर सकाळी सगळ्यात आधी मी सर्व आटपून घेतलं. त्यानंतर देवीच्या पूजेची मांडणी करायला घेतली. पाटाभोवतीची रांगोळी काढून घेतली, कलश सजवून घेतला. त्यानंतर ही देवीला मी सुंदर अशी वेणी आणलेली ती घालून घेतली आणि मग देवीची पूर्ण पंचोपचार पूजा करून घेतली. अगरबत्ती ओवाळून, धूप ओवाळून सर्व पूजा वगैरे आटपल्यानंतर देवीचं दर्शन करून घेतलं. मग आम्ही पोथी वाचायला घेतली. मी पोथी वगैरे वाचून घेतली आणि आपण गुरुवारच्या व्रताला फक्त उपवासामध्ये फळ आणि दूधच खातो. तर आज दूध आणि फळ मला खायची इच्छा नव्हती, तर मी चिकाचा जो खरवस होता तो खाल्ला. त्यानंतर मम्मीने जेवणाची तयारी सुरू केली. आईने पुरणपोळी वगैरे बनवून घेतली आणि एकीकडे मी पुऱ्या बनवून घेतल्या. मग मम्मीने त्या पुऱ्या तळून घेतल्या. मग मी त्यासोबत खायला बनवले छोले. त्यानंतर आपलं वरण बनवून घेतलं, एकीकडे भातही बनवून घेतला आणि कोशिंबीर बनवलेली. ह्या अळूवड्या मी कालच बनवून ठेवलेल्या, त्याही फ्राय करून घेतल्या. मग संध्याकाळी मम्मीने 7 सवासिनींना आमंत्रण देऊन घरी बोलावलं. त्यांना हळदी कुंकू केला आणि त्यांची ओटी भरून घेतली. संध्याकाळी पुन्हा देवीची पूजा करून आरती करून घेतली. त्यानंतर गाईला नैवेद्याचं पान घेऊन गेलो. तिथून आल्यानंतर मी जेवणाचे ताटं वाढले. आज जेवणामध्ये सगळे माझ्या आवडीचे पदार्थ होते आणि आजचं जेवण खूप छान झालेलं होतं. त्यानंतर आमच्या आईने म्हणजेच आमच्या काकीनेही आम्हाला प्रसादासाठी बनवलेली तांदळाची खीर दिलेली आणि त्यासोबत होतं आम्रखंड. मग आम्ही सगळ्यांनी तेही खाऊन घेतलं. असा आजचा आमचा दिवस खूप छान गेला.